नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये दिवसभरात काय महत्त्वाच्या 10 घडामोडी घडल्यात पाहूयात। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी आज महाराष्ट्रामधील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये देखील वीज कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन केले। 24 ऑगस्टपर्यंत आपल्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळेला आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। संपूर्ण महाराष्ट्रभर आज कंत्राटी कामगारांचं आंदोलन सुरू आहे। प्रत्येक राजकीय नेत्यांसमोर नेत्यांच्या घरासमोर जाऊन ते आंदोलन करत आहेत। पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये तुम्ही बघू शकता की उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर देखील सुद्धा भारतीय मजदूर संघ यांनी जोरदार आंदोलन करत केलेलं आहे। नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत, काय सांगा? महाराष्ट्रामध्ये जे 42,000 कंत्राटी कामगार काम करतात, या वीज मंडळातल्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावं। खरं तर कायद्यामध्ये जो कायमस्वरूपी रोजगार आहे की जो कायम चालणार आहे, अशा रोजगारांमध्ये कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार नेमता नाही असा कायदा आहे। परंतु कायदा पायदळी तुडून महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातल्या अनेक उद्योगामध्ये कंत्राटी कामगार नेमलेले आहेत। तसंच वीज मंडळात सुद्धा मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार नेमलेले आहेत। या सर्व कंत्राटी कामगारांना कायम करावं आणि कायम कामगारांसारखं वेतन त्यांना द्यावं, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। देशभरामध्ये कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार देण्यासाठी काही राज्यांनी खूप चांगले प्रयोग केलेले आहेत। त्यातलं हरियाणा राज्य आहे। हरियाणा राज्यामध्ये आज कुठलाही कंत्राटदार राहिलेला नाही आणि जे कंत्राटी कामगार होते त्यांना शासनानं त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगारावर सामावून घेतलेलं आहे। 58 वर्षापर्यंत त्यांना नोकरीत ठेवण्याचं आश्वासन दिलेलं आहे, लेखी GR काढलेला आहे आणि वेळोवेळी या कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी कालावधी ठरवून दिलेला आहे। असा शाश्वत रोजगार आम्हाला मिळाला पाहिजे। बदलापूर येथे घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद सगळीकडे उमटत असल्याचं पाहायला मिळते। हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रेल्वे ट्रॅक आणि रस्त्यावरती उतरून आपला संताप मुंबईमध्ये व्यक्त केलाय। या घटनेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला। झालेल्या घटनेचा लवकरात लवकर पाठपुरावा करून ही केस जलद गती न्यायालयामध्ये चालवावी असे निवेदन महिला आयोगाने गृहमंत्र्यांना दिल्याचं यावेळेला रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना सांगितलंय। तसेच या घटनेचा कोणीही राजकीय मुद्दा करू नये असे आवाहनही त्यांनी केलं आहे। बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी अशी घटना आहे। या घटनेचे पडसाद आपण पाहतोय आज पालकांमध्ये उमटताना दिसतात। राज्य महिला आयोगाला ज्यावेळेस याची माहिती समजली तेव्हा तातडीने आम्ही यामध्ये सुमोटो दाखल केलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस संबंधित पीडितेची आई पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या, पण त्यांची तक्रार घेण्यासाठी विलंब केला तर त्या संबंधित पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे। यामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री यांनी देखील माहिती दिलेली आहे की ज्या कंत्राटदारांनी कर्मचारी पुरवण्याचं काम केलं ते शाळा व्यवस्थापक असतील, त्याचबरोबर शाळा समिती असतील, यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा सगळा तपास पारदर्शकपणे पार पाडावा यासाठी खरं तर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या प्रोसेसच्या माध्यमातून आणि SITची समिती गठीत करत तातडीने व्हावा यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत। महिला आयोग म्हणून आपण काय काय कारवाई केली? यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं ज्यावेळेस आम्हाला माहिती समजली त्यावेळेस आम्ही तातडीने सुमोटो दाखल केला आणि यामध्ये तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधत आरोपीला अटक करण्यासाठीचं खरं तर आमचा पाठपुरावा होता। यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे। पण अशा घटना घडू नयेत। घटना घडून गेल्यानंतर आपण कायद्याच्या चौकटीतून कारवाई करतो, पण घटना घडू नये यासाठी खरं तर आमच्या राज्य महिला आयोगाची भूमिका असते आणि म्हणून आम्ही शाळा कॉलेजच्या प्रत्येक कॅम्पसमध्ये सायबर सुरक्षा माध्यमात असेल, शिक्षक पालक संघटना असतील, बीट मार्शल असेल, भरूस असेल, दामिनी पथक असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून शाळेच्या कॅम्पसमध्ये सुरक्षित ठेवण्याबरोबरच 1091 हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थ्यांसाठी आहे। याबाबतची जनजागृती करण्याचं मोठ्या प्रमाणातलं काम हे आम्ही करतच असतो। पण त्याचबरोबर या सगळ्या घटनांचं प्रमाण पाहता आता पालकांनी देखील जागरूक राहणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक महिन्याला शिक्षक पालक संघटना अस्तित्वात असताना सुद्धा त्याच्या बैठका होतात का? प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये तक्रार पेटी आहे का? आणि ही पेटी असेल तर त्यामध्ये तक्रारी येत असताना जी समिती गठीत केलेली असते समितीच्या माध्यमातून त्या तक्रारीचं निवारण केलं जातं का हे पाहण्याचं काम देखील आता खरं तर पालकांनी जागरूक राहून करणं आहे। प्रशासन त्यांचं काम करतच असतं, पण पालकांनी देखील आता याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घ्यावी।
सेवानिवृत्त पोलीस बांधवांनी यापूर्वी अनेक वेळेला त्यांच्या अडचणींसंदर्भात निवेदन दिले, परंतु कार्यालयीन कर्मचाऱ्यांना नाकर्तेपणामुळे सेवानिवृत्त पोलीस बांधवांना अद्याप न्याय मिळाला नाही। पोलीस दल शिस्तप्रिय दल असून त्यांना बेकायदेशीरपणे 12 तास ड्युटी लावली जाते। त्यांना अनेक अडचणी आहेत, त्या शासन कधी सोडवणार असा सवाल यावेळेला सेवानिवृत्त पोलीस बांधवांनी केलाय। आज त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं आहे। हा आमचा राज्यातील सर्व सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या ज्वलंत प्रश्नाचा विषय आहे। आमच्या ज्या हक्काच्या देय रकमा आहेत किंवा जे विविध मागण्या आहेत याबाबत आम्ही वेळोवेळी शासनाला मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना निवेदनं दिलेली आहेत। त्यामध्ये आमच्या इयत्ता 14ची वेतन श्रेणी मिळावी, आम्हाला सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा मिळावी, आम्हाला त्यानंतर आमच्या पोलीस पाल्यांना आरक्षण मिळावं, आम्हाला सेवानिवृत्तीच्या देय रकमा सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळाव्यात, आम्हाला सेवापटाची छायांकित प्रत मिळावी, आम्हाला 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता लगेच मिळणं गरजेचं आहे, तो त्वरित मिळावा। अशा विविध मागण्या या दिलेल्या होत्या, परंतु त्याबाबत कसल्याही प्रकारची विचारणा किंवा त्याच्यावर पूर्तता झाली नाही। हे सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा दिरंगाई आहे। आमचे अधिकाऱ्यांना एवढा वेळ नाही। तुम्हाला माहिती आहे की पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक असू द्या, हे कामामध्ये व्यस्त असतात आणि हे धारावेचं मारावे करून आम्हाला त्यापासून परावृत्त करतात। म्हणून त्यामुळे आमच्या बांधवांचं अतोनात नुकसान होत चाललेलं आहे। सांगायचं तात्पर्य साहेब, शासन आदेश असा नाही 12 तास किंवा 24 तासाचा। आमचा पोलीस बांधव फक्त शिस्तीच्या नावाखाली 12 तास किंवा 24 तास हा राबून घेतला जातोय। मला माहिती अधिकारामध्ये माहिती पण मिळालेली आहे, त्यामुळे की 12 तासाचा शासन निर्णय अस्तित्वात नाही आणि त्याचबरोबर कोणताही स्थायी आदेश पण नाही। मग आम्हाला 12 तास 24 तास नोकरी कशाची देताय? तर आम्हाला लोकांना व्याधी लागल्यात, आमचे लोक मरून गेले साहेब, याच्यातले 2 अध्यक्ष मेले आमचे। मग आमच्या मरणाची वाट पाहता का? आम्हाला मेडिकलची सुविधा तरी द्या सेवानिवृत्तीच्या नंतर। आम्हाला फुकटचं काही नको, यांचं फुकटचं घेणार नाही। यांची जी काय समजा कोणत्या योजना तुम्ही दुसऱ्यासाठी राबवा, परंतु हा लाडका भाऊ आमचा महाराष्ट्राचा जो राखीचा खाकी धागा आहे, हा सर्व बहिणींचं रक्षण करत आहे। तर या भावाचं काहीतरी यांनी पाहायला पाहिजे, या भावाला सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे। आणि हे नितेश राणे हे आमच्या पोलीस भगिनीविरुद्ध आवाज उठवतात, पोलीस भगिनीविरुद्ध काही आक्षेपार्ह वक्तव्य करतात। त्याच्यामुळे आज आमचे जमलेले तमाम सर्व सेवानिवृत्त बांधव त्यांचा निषेध नोंदवत आहोत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संभाजी ब्रिगेडने पुण्यामध्ये भव्य लोकशाही जागर मेळाव्याचं आयोजन केले। या मेळाव्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीमधील अनेक जण मार्गदर्शन करणार आहेत। सध्या शिवराय तसेच शाहू फुले आंबेडकरांचे विचार आणि संविधान धोक्यात आले असून जनता हुकुमशाहीचा अनुभव घेत आहे। या पार्श्वभूमीवरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचं पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। येत्या 23 ऑगस्ट रोजी पुण्यात बालगंधर्व या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आयोजित केला आहे। तर या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं, तर सर्व पुणेकरांना मी या ठिकाणी आवाहन करतो। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा पुणे शहर आयोजित खऱ्या अर्थानं हा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे। पुणे शहरात या मेळाव्याचा एक दैदिप्याने इतिहास या ठिकाणी घडेल असं मला या ठिकाणी निश्चित वाटतंय। या सोहळ्याला राज्याचे मंत्री व देसाई, अंबादास दानवे, आमचे अध्यक्ष प्रदा आकरे, महासचिव सुरदा खेडेकर, ते गगन बनबरे, असंख्य कार्यकर्ते राज्यभरातून या ठिकाणी येणार आहेत। आपल्या माध्यमातून हे आमचा जो जागर महामेळावा आहे हा समाजापर्यंत पोहोचवा असं मला या ठिकाणी वाटतंय। या मेळाव्यातून खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्याचं काम आमच्या हातून नक्कीच होणार आहे। हा जागर करत असताना अनेकांचे जे प्रश्न आहेत आज रखडलेले, मराठा आरक्षण असेल, अनेक समाजाचे प्रश्न असतील, हे मांडण्याचा खऱ्या अर्थाने या विचारपीठावर विचार केला जाणार आहे। हा मेळावा खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे निश्चितच जगाला एक वेगळी दिशा देईल, यात काही शंका नाही। तरी आपण सर्वांना विनंती आहे, आपण जास्त संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावं। सर्वपत्र बंधूंना विनंती आहे की आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी हजर राहून आमचा हा मेळावा समाजापर्यंत पोहोचवा विनंती करतो। थांबतो। जय जाऊ, जय शिवराय। कृषी विभागाच्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा एकत्र आल्या कारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला। त्यांनी काल पत्रकार भवन येथे एकत्र येत त्यावरती चर्चा केली। या संपूर्ण परिस्थिती संदर्भात विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी संवाद साधत
कृषी विभागाच्या राजपत्रित जागांमध्ये इतर विभागाच्या 1000 जागांसाठी 25 ऑगस्टलाच परीक्षा द्यावी अशी मागणी माध्यमांद्वारे दिली आहे. सर, गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय आणि 258 जागा ज्या क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्सच्या आहे ह्या आमच्या ॲड होणार होत्या आणि आम्ही 6 महिन्यापासून पाठपुरावा हा करतोय कारण गेल्या 6 वर्षापासून आम्ही शोषित घटकातले विद्यार्थी आहेत, जे आपण म्हणतो की कृषी क्षेत्रातले. आणि गोष्ट अशी आहे की आम्ही म्हणजे इतक्या प्रशासकीय याच्यातनं गेलोय, प्रक्रियेतनं गेलोय. आम्ही म्हणजे विधिमंडळात आमचा 11 जुलैला माननीय अभिमन्यू पवार सरांनी तारांकित प्रश्न लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारला आहे. त्याला तारांकित प्रश्नांना उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलं की 258 जागेचा जो प्रस्ताव आहे हा आयोगाकडे आम्ही पाठवलेला आहे, परंतु त्या 258 जागा अजून ह्या 25 ऑगस्टच्या जे MPSC होणार आहे यामध्ये ॲड होताना दिसत नाही आहे आणि याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. खरं सांगायचं झालं तर आयोगाच्या भरपूर साऱ्या तारखा ह्या आमच्या कृषीच्या एक्झामच्या याला ओव्हरलॅप होताना आम्हाला दिसतात. जसं की 18 ऑगस्टला समाज कल्याणची एक्झाम झाली, त्याच दिवशी IBPSची एक्झाम झाली. 25 ऑगस्टला MPSCची एक्झाम होणार आहे, त्याच दिवशी IBPSची एक्झाम होणार आहे आणि IBPSचं कॅलेंडर हे जानेवारी महिन्यात रिलीज झालेलं आहे. याच्यामुळं काय होतं की एक विद्यार्थी 2 परीक्षेला कसा बसणार, म्हणून काल 60% विद्यार्थ्यांची अनुपस्थिती तुम्ही परीक्षेला पाहायला बघितली असेल. काही लोक समाज कल्याणच्या परीक्षेला जातात, काही IBPSला जातात. आणि हे IBPS काय आहे, इंडियन बँकिंग पर्सनल सिस्टम जे आहेत IBPS थ्रू या आमच्या कृषी अधिकाऱ्यांच्या परीक्षा ज्या आहेत, जसं की प्रत्येक बँकेत आमचा लोन ऑफिसर्स असतो ज्याला फील्ड ऑफिसर्स म्हणतो, हे लोक ते परीक्षेसाठी असतात. आता एवढी दशा वाईट आहे आमच्या लोकांची की गेल्या 6 वर्षापासून ॲड नसताना 21-22ला ॲड आली, त्यांची नियुक्ती नाही, म्हणून प्रत्येक परीक्षेला आमचे 1.5 ते 2 लाख पोरं बसतात. 15 ते 20 हजार पोरं प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजचे पास आउट होतात. तर हे असं असताना शासन याला गांभीर्याने घेत नाही, कारण आम्ही प्रत्येकाचे दारं ठोठावलेत. म्हणजे आम्ही अगदी आमदारापासून मंत्र्यापासून तर CM साहेबांच्या भेटी घेतल्यात आणि आता आम्ही हतबल झालेलो आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने इथून पुढे आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पत्रकार परिषदेच्या यातनं माझ्या सहकार्याच्या यातनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही शांततेनं अहिंसक मार्गाने हे आंदोलन चालू ठेवणार आहे, उपहासात्मकरित्या करणार आहे. कारण आम्ही शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, माथाडी कामगारांचे, मोलमजुरी करणारे लोकांचे पोरं आहेत आणि आम्ही महात्मा गांधी वाचलेत, आम्ही अभ्यास करताना भगतसिंग वाचलेत, आम्ही नेल्सन मंडेला वाचलेत. त्यामुळे वैचारिक प्रबोधन झालेलं आहे ह्या लोकांचं. तर आम्ही काय करणार आहे, प्रत्येक नेता गाठणार आहे, त्यांना हार फुलं घालणार आहेत, पेढे वाटणार आहेत, फटाके फोडणार आहेत. कारण का उपहासात्मकरित्या आम्ही हे करणार, कारण आमचा आवाज कोणी ऐकला नाही. पुरंदर तालुक्यामध्ये मागील 4 दिवसांपासून दमदार पाऊस पडतोय. या पावसाचा फटका पिसोटी येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या शिखराला देखील बसल्याचं पाहायला मिळालं. 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे शिखर या भागामधील मंदिराचे सर्वात उंच शिखर म्हणून परिचित होते. आज पहाटे हे शिखर कोसळलं असून पावसाचं पाणी शिखराच्या बांधकामामध्ये मुरल्यामुळे हे कोसळल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केलाय. सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही इजा झालेली नाही. कोलकाता घटनेच्या पार्श्वभूमीवरती पुण्याच्या इंदापूरमध्ये जय नर्सिंग ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींनी इंदापूर शहरात भर पावसात कॅन्डल मार्च मोर्चा काढला. सेव्ह द नर्सेस, सेव्ह द डॉक्टरचा नारा देत आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी या विद्यार्थिनींनी केली. या कॅन्डल मार्चमध्ये सामील झालेल्या शेकडो विद्यार्थिनींनी या संदर्भात लेखी निवेदन देखील इंदापूर पोलिसांना दिलं आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधील वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मूक मोर्चा काढलाय. कंपनीमध्ये काम करणारे प्रवीण साळुंके आणि अमोल कोडगोंड हे स्वातंत्र्य दिनापासून वालचंद नगर इंडस्ट्रीज समोर विविध मागण्या घेऊन आमरण उपोषण करत आहेत. कंपनीमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज वालचंद नगर गावामधून मूक मोर्चा काढला. आचार्य भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या म्हणजे इस्कॉनचा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा पुण्यामधील कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान सलग 4 दिवस कृष्ण समर्पण सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवामध्ये देशभरामधून 1000 कलावंत आणि 200 बाल कलाकार आणि 50 संस्था शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित करणार असल्याची माहिती मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, भक्ती भोसले आणि उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. प्रचार प्रमुख डॉक्टर जनार्दन चितोडे. तर आपण 26 तारखेला इस्कॉनच्या वतीने ही जन्माष्टमी साजरी होती आहे आणि या जन्माष्टमीमध्ये जवळजवळ अपेक्षा अशी आहे की दरवर्षी जवळजवळ 2 लाख भाविक या कार्यक्रमामध्ये येत असतात आणि गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मंदिरानं 23 तारखेपासून
ते 26 तारखेपर्यंत 4 दिवस एक आपण सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव ठेवलेला आहे. यामध्ये पुण्यामधले जवळजवळ 1000 कलाकार, नृत्य कलाकार, गायक कलाकार आणि वादक कलाकार हे दररोज 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 5 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत असं 4.5 तास 4 दिवस हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा महोत्सव कृष्ण स्मरणम नावाने होणार आहे. आलेल्या 2 लाख भाविकांना आपण प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर मंदिरामध्ये सकाळी जन्माष्टमी सकाळी 4:30 वाजल्यापासून जे दर्शन सुरू होईल ते रात्री 12:30 पर्यंत दर्शन चालू राहील. याचबरोबर मंदिराच्या वतीनं तिथे विविध स्टॉलचं आयोजन आपण केलेलं आहे. या स्टॉलच्या आयोजनामध्ये भगवद्गीतेवरती काही शंका समाधान किंवा लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक पुस्तकांचे स्टॉल, त्यानंतर वेगवेगळ्या गिफ्ट वस्तूंचे स्टॉल, प्रसादाचे स्टॉल असे विविध स्टॉल देखील तिथे लागणार आहेत. आणि या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून आपल्या महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे येणार आहेत आणि विमान नागरी जे आता वाहतूक याचे केंद्रीय मंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ पण या कार्यक्रमाला येणार आहेत. जागतिक दर्जाची तत्पर डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेमध्ये झालेल्या आमूलाग्र सुधारणांची दखल घेत पुण्यामधील महावितरण कर्मचाऱ्यांना सह्याद्री रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच SP कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलला शॉक सर्किटमुळे आग लागली असताना ही माहिती मिळाल्यापासून अवघ्या 4 मिनिटात महावितरणचे महादेव चांगिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोठा अनर्थ टाळला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सह्याद्री रत्न पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. महावितरण एक आमची आशियाखंडातली 1 नंबरची कंपनी आहे. महावितरणमध्ये असल्यामुळं आम्हाला प्रत्येकांच्या घरोघरी जावं लागतं. कुणाच्या वायरी तुटल्या, काय झालं. ती SP कॉलेजला एक बॉईज हॉस्टेलला एक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्या आग लागल्यानंतर आम्हाला जे फोन आला कराड सरांचा आणि फायर ब्रिगेडवाल्यांचा, ते आम्ही क्षणिक जाऊन तिथली आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण आम्ही तिथली केबल सप्लाय वगैरे सर्व बंद केला. त्यामुळे ती आग विटोक्यात आली व तिथली जे बॉईज हॉस्टेल होते ते पेटण्यासाठी एक हे झालं, पेटणं नाही म्हणजे त्याला स्टॉप झालं. आणि तेवढं SP कॉलेज एक आपलं वाचलं लवकरात लवकर. आणि असंच आम्ही जनता वसाहतमध्ये आहे ना, भरपूर ठिकाणी शॉक लागणे किंवा स्पार्किंग होणे अशा केबली ज्या होत्या त्या सर्व केबली आम्ही बाजूला काढल्या आणि सर्व आमच्या नवीन सर्व्हिस वायर टाकून नवीन सेवा दिल्या. महावितरणमध्ये आम्ही एवढंच करतो की जिथं कमी तिथं आम्ही. आमचं एकच मत आहे की कुणीही आमच्या महावितरणमुळं कोणालाही दुःखद हानी होऊ नये आणि महावितरणवर कोणत्याही लोकांकडनं केस वगैरे होऊ नये. कारण की महावितरण ही अशी सक्षम आपल्याला बनवायची आहे की महावितरण आहे तर सर्वस्व आहे असं आमचं म्हणणं आहे. जो पुरस्कार भेटला त्यात कसं काय वाटतंय? तो पुरस्कार भेटला तो खूप छान वाटतं. कारण कुठेतरी महावितरणची दखल घेतली. आणि ह्याच्या अगोदर पण मला कोरोना युद्ध हा पुरस्कार मिळाला. नंतर आता सह्याद्री रत्न पुरस्कार मिळाला. त्या अगोदर मला विद्युत सुरक्षा दूत हा एक पुरस्कार मिळालेला होता. असे माझे पुरस्कार मी जसं काम करेल तसे मला पुरस्कार मिळतच चालले. वेळ झाले पुणे कनेक्ट